नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस बाबत खूप महत्त्वाचे अपडेट आहे। मुंबई शहरचा पेपर जो आहे तो 12 एप्रिल रोजी होणार आहे। 12 एप्रिलला नोटिफिकेशन आलेले आहे, म्हणजे ज्या ठिकाणी पेपर होणार आहे त्यांचं सिटिंग अरेंजमेंटचं एक परिपत्रक आलेलं आहे। त्यानुसार 12 एप्रिल, जास्त दिवस नाही, आता फक्त 10-12 दिवस आहे। आता तुम्ही अभ्यासाची पद्धत काय करता यावर फार डिपेंड, म्हणजे खूप महत्त्व आहे त्याला। काय केलं पाहिजे आता तर बघा, चालू घडामोडी हे जास्त करा, मागील 6 महिन्याचा करा। त्यानंतर मराठी व्याकरण करा। मराठी व्याकरण मध्ये काय करणार, व्होकॅब करा, वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी ह्या, आणि दररोज एक पेपर सॉल्व्ह करायचा, तुम्हाला रोज करायचा आहे। फक्त 1-2 दिवस राहिले त्यावेळेस रिलॅक्सेशन घ्या, पण हे 8-10 दिवस करा। घाबरू नका, तुम्ही अभ्यास केलाय, तुम्ही मेहनत केली, मग स्वतःवर विश्वास ठेवा तेवढा, आणि काय चुकतंय यावर लक्ष द्यायचं तुम्हाला। पेपर जास्त अवघड येईल का, तर मला तरी असं वाटतं की जास्त अवघड येणार नाही। दरवर्षी मुंबईला जीकेचं प्रमाण जास्त असतं, ह्या वर्षी पण तेच होऊ शकतं, जीके जास्त येणार, बरोबर। मराठी व्याकरण गेल्या वर्षी संधी टॉपिकवर 3 प्रश्न आले होते, फक्त संधी टॉपिकवर किती आले होते, मराठीचे 3 प्रश्न आले होते। या वर्षी पण संधी या टॉपिकवर प्रश्न येणार आहे। मागील 3 वर्षाचे पेपर बघून घ्या, कोणकोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीने पेपरला प्रश्न आले होते। आणि असं गृहीत धरू नका की गणित आणि बुद्धिमत्ता येणारच नाही, असं कधीच होत नाही। गणित असा कुठलाच पेपर नाही की तिथं गणित आणि बुद्धिमत्ता येणार नाही म्हणजे नाही, इथं येणार आहे। मग इथं मार्क जाऊन देऊ नका। पेपर सोडवण्याची पद्धत, जे तुम्ही अगोदर, म्हणजे जो विषय अगोदर घेतात तोच विषय तुम्हाला अगोदर घ्यायचा आहे तिथं। जर तुम्ही मराठी जीके अगोदर घेत असाल तर मराठी आणि जीके हेच नेहमीप्रमाणे अगोदर सोडवा। त्यानंतर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता घेत असाल तर गणित आणि बुद्धिमत्ताच करा। फक्त इथं काय करा, गणित आणि बुद्धिमत्तामध्ये अगोदर सोपे प्रश्न करा आणि नंतर अवघड प्रश्नांकडे जा, जेणेकरून तुम्हाला जे 90 मिनिटं आहे ह्या 90 मिनिटांचा प्रॉपर तुम्हाला वेळ भेटला पाहिजे। मग त्यानुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाची एक पद्धत ठेवा। आपण एक मुंबई जिल्हा विशेष 38 पानांची एक पीडीएफ तयार केलेली आहे, त्यामध्ये फक्त मुंबई विषय माहिती आहे। जर तुम्हाला ती पीडीएफ घ्यायची असेल तर ती पीडीएफ पण आपल्या ॲपमध्ये उपलब्ध करून दिली आहे, त्यांनी ती पीडीएफ डाउनलोड करा। तुम्हाला झेरॉक्स पण मारता येणार आहे, एक्सपोर्ट म्हणायचं, एक्सपोर्ट म्हणलं की तुमच्या फोनच्या फाईलमध्ये येतं, तिथून तुम्ही झेरॉक्स मारू शकता। ज्यांना पीडीएफ घ्यायची अशा विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा, मुंबई जिल्हा विशेष पीडीएफ म्हणून, 8329603029 हा माझा नंबर आहे। मी तुम्हाला ॲप लिंक देईल किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ॲपची लिंक असणार आहे, तिथं तुम्हाला पीडीएफ, म्हणजे तिथं तुम्हाला ॲपची लिंक मिळून जाईल। ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती फोल्डरमध्ये गेली की 1 नंबरलाच आपण ती पीडीएफ ठेवलेली आहे, ठीक आहे। आणि त्यावर लेक्चर शक्य झालं तर लेक्चर पण घेऊ। आता जे मागचे पेपर झालेत, म्हणजे जे जिल्ह्यांमध्ये पेपर झाले होते ना, त्या जिल्ह्यांचा पण तुम्हाला करून जायचा अभ्यास, म्हणजे त्या जिल्ह्यांचे पेपर पण सोडून जा। कदाचित त्याच्यामधले 4-5 प्रश्न ॲज इट इज रिपीट होऊ शकतात, त्या जिल्ह्यांमधले 4-5 प्रश्न येऊ शकतात। जर त्या जिल्ह्यांमधले पेपर नाही आले तर नुकसान काय, काहीच नाही, 100% तुम्हाला त्या जिल्ह्यांचा फायदा होणार आहे। काय फायदा होणार आहे, जर नाम टॉपिक आहे किंवा प्रयोग टॉपिक आहे तो प्रश्न नाही आला, पण त्याच प्रकारावरचा दुसरा प्रश्न आला तर तुम्ही तो सोडवलेला असणार आहे, बरोबर आहे की नाही, मग तिथं मार्क भेटणार आहे तुम्हाला। अशा पद्धतीने हे जिल्ह्यांचे पण पेपर करा। आता फक्त आणि फक्त यावर काम करायचं आपल्याला, काय, प्रश्न पत्रिका। त्यानंतर गणितामध्ये आणखीन एक टॉपिक सांगून देतो, भूमिती जो टॉपिक आहे हा भूमिती टॉपिक करा। यावर तुम्हाला पेपरला प्रश्न येणार आहे, हे तुमचा मेरिटचा प्रश्न असतो, मेरिटचा। मग इथं मार्क जाऊन देऊ नका। जे आपल्याला येत नाही ना रे त्यावर काम करायचंय, जे येतं ना त्यावर काही करायचं नाही, आणि उगाच टेन्शन घेऊन काहीच होत नाही। आपल्याला एफर्ट तर घ्यावा लागणार आहे ना, मग त्याच्यावर काम करा, अभ्यास करा, आणि 12-12 तास 24 तास लॅबला बसताय, पण काय करायचंय हे फोकस ठेवशाल, ठीक आहे। बुद्धिमत्तामध्ये काय करणार, सोपे नाही करायचे तुम्हाला बुद्धिमत्ता। या बुद्धिमत्तेमध्ये काय करायचं तुम्हाला, तर इथं ज्या आकृत्या येतात बघा, त्रिकोण मोजणे, आकृत्यांची संख्या, ते सगळे बघून जा। जर आला प्रश्न तर फायदा होणार आहे आपल्याला। आणि भूमितीसाठी गणिताची बॅच आहे, फक्त 99 रुपये, त्यामध्ये संपूर्ण गणित आहे, संपूर्ण गणित आहे। तर एकदा भूमितीचे सांगळे सरांनी सगळे प्रकार घेतलेले आहे, सगळे, काहीच ठेवलेले नाही। जर तुम्हाला शक्य होत असेल तर 8-10 दिवसासाठी तुम्ही ही बॅच पण घेऊ शकता, नाही घ्यायची काही हरकत नाही। पण माझं एवढंच म्हणणं आहे की अभ्यास करताना ह्या टॉपिकवर काम करा, ओके। सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हे पण करून जा। जीके मध्ये आपला महाराष्ट्र, भारत, जग सगळं करा। आणि महत्वाचं म्हणजे काय माहिती का, इथं मार्क जाऊन देऊ नका, कशावर, तर चालू घडामोडी, फिक्स प्रश्न येणार आहे तुम्हाला चालू घडामोडी जीके मध्ये, तर इथं मार्क जायला नको।
तर हे 10-12 दिवस थोडंसं जास्त लक्ष द्या. मागील 6 महिन्याचं करा. आणि मुंबई जिल्हा विशेष पण येतं, दरवर्षी येतो प्रश्न, काही ना काही येतं, पण तिथं पण तुम्ही केलं पाहिजे. ठीक आहे, एवढं होतं लेक्चर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. मी शक्य झालं तर लाईव्ह लेक्चर पण घेतो, जेणेकरून तुम्हाला फायदा होणार आहे. आणि नवीन विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या लेक्चरची जी लिंक आहे ती शेअर करा. धन्यवाद.